केलं काळा कडा मी फत्तरी, तू काश्मीरातील गुलदरी. कडू तू बालिका खडी साखरी, पॅटीस तू कटलेट मी, आमलेट मी तू सागुती, कांदे बटाटे भात मी, मुर्गी बिर्याणी तू परी. आणि रामदासांचे मनाचे श्लोक आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण त्याचंही विडंबन अत्र्यांनी केलंय बघा. मना सज्जनाचार आण्यात फक्त, तुला व्हावयाचे असे देशभक्त, तरी सांगतो शेवटी युक्ती सोपी, खिशा माझी ठेवी सदा गांधी टोपी. जय जय रघुवीर समर्थ. आता माझी कविता ती विडंबन आहे कवी बालकवींचं. बालकवींची श्रावण मासी हर्षमानसी ही कविता मराठीच्या पाठ्यपुस्तकात आपण बहुतेक शिकलेलो आहोत. आणि त्यात श्रावणाचं वर्णन आहे. श्रावण मासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे. यातील केवळ एक ओळ घेतलेली आहे मी, श्रावण मासी हर्षमानसी. त्याचं विडंबन केलेलं आहे. आणि हे काव्याचं विडंबन नसून परिस्थितीचं विडंबन आहे. हा उपासाचा महिना, तर त्यावेळेला मांसाहारी लोकांची चलबिचल होते आणि घरात ह्या उत्साही वातावरणात देखील उदासी वातावरण तयार होतं. तर त्यांची स्थिती कशी आहे की हा विडंबन काव्यात आपल्याला दिसेल. श्रावण मासी खिन्न मानसी, नाही मासळी ना कांदा भजी ना भेळ पुरी, ना लसूण ती वासा पुरती, सदा काकडी रताळा भजी, हलवा दुधी भोपळा भाजी, ना थाऱ्यावरी मानस राही, मासळी वारी तडफडती, जाता शेजारी कोलंबी भजी, वास घेऊनी तोंडास पाणी, आग्रह होई ताव मी मारी, हर्ष मानसी अमाप होई, काय सांगू मी भंगे स्वप्नची, जागा मी होई हाक ऐकुनी, उठा उठा लवकरी किती झोपती, बायको उभी रागे भरुनी. धन्यवाद. आता आपल्या पहिल्या कट्ट्याच्या कार्यक्रमापासून असलेले छोटी परी भौमी मोरे आपली विनोदी कविता सादर करत आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे ठसा. एकदा पिंटू शाळेतून आला, आईला गालावर ठसा दिसला. आई म्हणाली बाईने दिला, पिंटू म्हणाला चोराने दिला. आई म्हणाली चोराला मारलं, पिंटू म्हणाला बरोबर ओळखलं. धन्यवाद. छान. डॉक्टर मोंडकर आणि भौमी दोघांच्याही कविता खूप छान होत्या. आणि आजच्या या आचार्य अत्रेंच्या स्मृतिदिनी आपण या उद्वेली शिरीषपै काव्यकट्ट्यावरती उपस्थित झालेल्या सर्व कवींचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. काही कवी थोडे उशिरा आले आहेत, अजूनही येणार आहेत, तर सर्वांचं मनपूर्वक स्वागत. टवाळा आवडे विनोद ही विनोदाबद्दलची समजूत आता केव्हाच मागे पडलेली आहे. आणि विनोद हे खूप दर्जेदार साहित्य प्रकार आहे, हे अनेक मराठी साहित्यिकांनी कवींनी यापूर्वीच सिद्ध केलेलं आहे. किंबहुना विनोद हा प्रकार हाताळण्यासाठी सर्वात कठीण असं सध्या प्रस्थापित जे लेखक आहेत, कवी आहेत, ते अगदी मान्य करतात. आणि म्हणूनच अशा वेळी आव्हानात्मक विषय आपण यावेळेच्या काव्यकट्ट्याला जो दिलेला आहे तो आहे विडंबन. विडंबन काव्याविषयी थोडंसं मी नंतर मध्ये मध्ये सांगेन की नेमकं विडंबन काव्य काय असतं, त्याचे नियम काय असतात. पण त्या तत्पूर्वी आजच्या या काव्यकट्ट्यावरती मी आमंत्रित करतोय श्री विकास भावे यांना. ज्यांचं मी नाव घेईन त्यांनी आपापला मोबाईल किंवा आपल्या डिव्हाइसचा माईक आहे हा स्वतःच अनम्यूट करावा, आणि ज्यांचं बोलून झालेलं असेल त्यांनी तो कविता वाचनानंतर म्यूट करावा, म्हणजे घरातील इतरत्र आवाज आपल्याला कोणाला डिस्टर्ब करणार नाही. तर आपण स्वागत करूया श्री विकास भावे यांचं. नमस्कार. नमस्कार. कविता सादर करतोय विनोदी कविता. हे एका नवऱ्याचं मनोगत आहे. बायकोची सेवा करून बिचारा कंटाळलाय, तर त्या नवऱ्याचं मनोगत आपण ऐकूया. बोलायची चोरी बायकोची सेवा, बोलायची चोरी
बायकोची सेवा, बोलू नका कोठे देवा, बोलू नका देवा, बोलू नका कोठे देवा, बोलू नका देवा. माहेरचा गोतावळा तिला प्रिय भारी, माझ्या घरी राहण्याची मला झाली चोरी. माहेरचा गोतावळा तिला प्रिय भारी, माझ्या घरी राहण्याची मला झाली चोरी. एकदा तरी नवरातीने आपला म्हणावा, बोलू नका कोठे देवा, बोलू नका देवा. एक तारखेला कळतो तिला माझा अर्थ, एक तारखेला कळतो तिला माझा अर्थ. बाकी दिवस जगणे माझे आहे निरर्थ. जीवनाचा अर्थ देवा तुम्हीच सांगावा, बोलू नका कोठे देवा, बोलू नका देवा. रमी कधी खेळलो नाही, घरी आलो थेट. रमी कधी खेळलो नाही, घरी आलो थेट. दारू कधी घेतली नाही, नाही सिगारेट. दारू कधी घेतली नाही, नाही सिगारेट. व्यसन नाही कुठले देवा, तंबाखू मावा. व्यसन नाही कुठले देवा, तंबाखू मावा. बोलू नका कोठे देवा, बोलू नका देवा. किती कसे काही करूनी हिच्या पुढे नाचा, किती कसे काही करूनी हिच्या पुढे नाचा. बोलणे हिचे भासते कोल्हापुरी ठेचा, बोलणे हिचे भासते कोल्हापुरी ठेचा. घेण्यासाठी दर्शन सौचे देवा तुम्ही धावा, घेण्यासाठी दर्शन सौचे देवा तुम्ही धावा. बोलू नका कोठे देवा, बोलू नका देवा. बोलायची चोरी, बायकोची सेवा, बोलू नका कोठे देवा, बोलू नका देवा. बोलू नका कोठे देवा, बोलू नका देवा. धन्यवाद. छान छान, खूप छान, मस्त. धन्यवाद. विकास भावेजी, सुरुवात तुम्ही अगदी दमदार केलेली आहे. आणि धन्यवाद. विडंबनाच्या बाबतीत तुमच्या लक्षात आलं असेल की विडंबन आपण ज्या कवितेचं करतो ती मुळात कविता श्रेष्ठ तरी असते किंवा ते गीत लोकप्रिय असतं. आणि हे करत असताना मूळ गाण्याला धक्का न लावता त्यांनी हे विडंबन केलं, त्याच चालीवर केलं, म्हणजे ज्याला आम्ही म्हणतो मीटरच्या भाषेत, ते मीटरवरती ठेवून केलं, तेव्हा हे खूप चांगल्या दर्जाचं विडंबन असतं. आणि आणखीन एक लक्षात घ्या की विडंबन कविता करताना वैयक्तिक टीका ही शक्यतो टाळावी, म्हणजे 99% वैयक्तिक टीका ती नसावी. समजा कॉलेजमध्ये किंवा पिकनिक मधल्या ग्रुप समोर जर आपण विडंबन करत असू तर तिथे एक वेळ वैयक्तिक टीका खपवून घेतली जाईल. पण जेव्हा जाहीर प्रमाणामध्ये किंवा जाहीर ठिकाणी आपण जेव्हा विडंबन कविता सादर करतो त्यावेळेला हे भान ठेवायला पाहिजे की मूळ कवितेला, मूळ कवीला धक्का न लागता, म्हणजे त्याचा अनादर कुठे होईल अशा पद्धतीने न होता ते विडंबन व्हावं, तर ते चांगल्या दर्जाचं विडंबन मानलं जातं. यानंतर आपण आमंत्रण देऊया पद्माकर भावेजींना, आणि पद्माकर भावे आपली कविता या ठिकाणी सादर करतील. हा, नमस्कार सर्वांना. नमस्कार. 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 मी पहिल्यांदाच कवी कट्ट्यावरती कविता सादर करतोय, म्हणजे समूहावरती आहे, पण आपल्या अशा कार्यक्रमामध्ये मी आज पहिल्यांदाच कविता सादर करतोय. आणि विडंबन काव्य माझ्याकडे नाहीये सध्या तरी, तेव्हा माझी स्वरचित कविता जी आहे ती मी ते म्हणतो. अर्थातच कवी आणि कवितेचं नातं असतं ते अव्याख्यायी असतं, हे सांगण्याची गरज नाही. कवितेला जसं कुठलंही कारण पुरत नाही तसं कवीच्या आत ज्या उमललेल्या भावना असतात त्या यायला एक छोटंसं कारणही पुरेसं असतं. म्हणजे असं म्हणतात ना की मातीमध्ये गंध, मृदगंध असतोच, फक्त पहिल्या पावसाची छिडकाव्याची गरज असते. तसं काहीतरी कारण घडलं की तो आतला कवी जागा होतो. तर अशी कविता काय असते मी सांगण्याचा प्रयत्न केलाय. कवितेचे शीर्षक आहे असते कविता.
सागराची गाज त्याची गीत असते कविता. सागराची गाज त्याची गीत असते कविता. स्पंदनांची आर्तता आणि मीत असते कविता. गरजणाऱ्या मेघमाला भेदणारी चंचला. गरजणाऱ्या मेघमाला भेदणारी चंचला. श्रावणाच्या सरींमधली प्रीत असते कविता. एक नीत असते कविता. सांडते आयुष्य जेथे छिन्न होती बंधने. सांडते आयुष्य जेथे छिन्न होती बंधने. शब्द नाते सांधणारी एक रीत असते कविता. एक नीत असते कविता. घाम जेथे सांडतो अन फूल येई मातीतुने. घाम जेथे सांडतो अन फूल येई मातीतुनी. कष्टणाऱ्या घर्म थेंबी एक जीत असते कविता. एक मीत असते कविता. गांजले आयुष्यभरी जखमयुद्ध भोगले. गांजले आयुष्यभरी जखमयुद्ध भोगले. थोपवेजी सांत्वने ती हीत असते कविता. एक मीत असते कविता. ज्ञानियाची होत ओवी माळ होते तुकयाची. ज्ञानियाची होत ओवी माळ होते तुकयाची. विठ्ठलाच्या पायीची ती वीट असते कविता. स्पंदनांची आर्तता आणि मीत असते कविता. सागराची गाज त्याची गीत असते कविता. धन्यवाद सर. मैत्रिणींचा आवाज येत नाहीये. मैत्रीण हा म्यूट आहात सर तुम्ही. हा खूप छान तुम्ही कविता वाचली केलीत आणि आलात तुम्ही इथे, याचा आम्हाला जास्त आनंद आहे. मी आता असं म्हटलं की सुधाताईंना पण मी म्हटलं होतं की तुमची तब्येत बरी नसली तरी उपस्थित राहा, कारण आम्हाला चांगल्या रसिकांची सुद्धा इथे आवश्यकता आहे. तेव्हा पुन्हा एकदा मी भावेंचा आभार मानतो आणि यानंतर मी आमंत्रण देतोय डॉक्टर स्वाती जगताप यांना. त्या त्यांची कविता वाचण्यापूर्वी शांताताई शेळके यांच्या कवितांबद्दलही थोडंसं निवेदन करतील. स्वातीताई. नमस्कार. शांता शेळके ख्यातनाम लेखिका कवयित्री. त्यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1922 रोजी झाला. लहानपणी आजोळी गेल्यावर पारंपरिक गीते, ओव्या, श्लोक कानावर पडत त्यातूनच वाचनाची, कवितेची आवड त्यांच्या मनात रुजत गेली. कविता, चित्रपट गीते, कथा, कादंबरी, बालसाहित्य अशा नानाविध प्रकारचे लेखन त्यांनी केले. पण कवितेमध्ये त्यांचे योगदान मोलाचे आहे. ही वाट दूर जाते म्हणताना भावनाविवश तरुणीच्या स्वप्नातील राजकुमार त्यांनी हळुवारपणे रेखाटला आहे. पैठणी कवितेतून आजीच्या आठवणीचा ओलावा त्यांनी अतिशय प्रेमाने सादर केला आहे. काटा रुते कुणाला म्हणत आक्रंदणाऱ्या मनाची अवस्था त्यांनी सांगितली आहे. कोणतीही गोष्ट कायम स्वरूपात राहत नाही याचे वर्णन अटळ या कवितेत, तर समंजस कवितेत दुःख ही किती समंजस आहे, कधी आले कधी गेले कळलेच नाही, हे सांगताना त्यांच्या मनाच्या हळवेपणाचे दर्शन होते. याच बरोबर वादळ वारं सुटलं ग वल्लव रे नखवा अशा कोळी गीतातून वास्तवाचं वर्णन त्यांनी चपलकपणे केलं आहे. बालगीतातून शांता शेळके यांचं बालमन अगदी सहजतेने दिसतं. त्यांचीच कविता किलबिल किलबिल पक्षी बोलती याचं रसग्रहण मी करणार आहे. आणि माझी आभासी शाळा ही जी कविता आहे, अगदी विडंबन काव्य त्याला म्हणता येणार नाही, पण किलबिल किलबिल पक्षी बोलती या धर्तीवर मी माझी कविता आभासी शाळा ही म्हणणार आहे. किलबिल किलबिल पक्षी बोलती, झुझु झुझु झरे वाहती, पानोपानी फुले बहरती, फुल पाखरे वर बिरबिरती, स्वप्नी आले काही एक मी गाव पाहिला बाही. एक लहान मुलाच्या स्वप्नामध्ये एक गाव येते आणि त्या गावाचं वर्णन अतिशय इतक्या सुंदर रीतीने शांता शेळके यांनी केलेलं आहे की पक्ष्यांची किलबिल, पक्ष्यांचा आवाज कसा असतो तर किलबिल किलबिल, आणि त्यानंतर जे झरे वाहतात तर हे झरे वाहताना तो येणारा आवाज झुळझुळ, आणि पानोपानी फुले बहरती म्हणजे प्रत्येक पानाला झाडावर अशी सगळी फुलं आहेत, आणि फुलं पाखरे बिरबिरती म्हणजे स्वप्नात आलेला गाव कसा आहे तर त्या गावामध्ये पक्षी आहेत,
पानं फुलं आहेत, झरे आहेत, फुलपाखरं आहेत आणि असा गाव त्या छोट्या मुलीच्या किंवा त्या छोट्या एका मुलाच्या स्वप्नामध्ये आलेला आहे. आणि पुढे असं म्हटलेलं आहे, त्या गावची गंमत न्यारी, तिथे नांदती मुलेच सारी, कुणी ना मोठे कुणी ना धाकटे, कुणी ना बसते तिथे एकटे, सारे हसती गाती नाचती, कोणी रडके नाही. म्हणजे पुन्हा सगळं मुलांचं विश्व इथे त्यांनी दाखवलेलं आहे. अगदी साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये पण इतक्या सुंदर रीतीने त्यांनी ते मुलांचं भावविश्व, की सगळी मुलंच आहेत आणि तिथे कोणी लहान नाही, मोठं नाही, कोणी रडकं नाही, सगळेजण हसतायत आणि सगळेजण मजा करतायत. असा गाव जो आहे, हा गाव त्या मुलीच्या, त्या लहान मुलाच्या स्वप्नामध्ये आलेला आहे. आणि महत्वाचं, नाही पुस्तक नाही शाळा, हवे तेवढे खुशाल खेळा, उडो बागडो पडो धडपड, लागत कोणा नाही. म्हणजे अभ्यास नाहीये, शाळा नाहीये, काही नाहीये आणि सगळ्यांनी खूप बागडायचंय, नाचायचं आणि पडलं तरी कोणी तिथे रडत नाही. आणि मग तिथे परी आहे, वेली आहेत, गाणी आहेत, म्हणजे सगळं मुलांचं विश्व जे आहे या कवितेमध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे. अशी ही कविता किलबिल किलबिल पक्षी बोलती. आणि आता माझी कविता जी आहे ती मी वाचते. आभासी शाळा. मोबाईल मोबाईल मुले बोलती, मोबाईल मोबाईल मुले बोलती, संगणक संगणक बाई बोलती, संगणक संगणक बाई बोलती, घरोघरी ही शाळा भरली, घरोघरी ही शाळा भरली, विपरीत घडले असे काही, विपरीत घडले असे काही, संकट आले जगावरी बाई, संकट आले जगावरी, या अभ्यासाची गंमत न्यारी, या अभ्यासाची गंमत न्यारी, नाही घंटा नाही सुट्टी, नाही घंटा नाही सुट्टी, परीक्षा होई घरच्या घरी, परीक्षा होई घरच्या घरी, अशी शाळा भरली आभासी, संकट आले जगावरी बाई, संकट आले जगावरी, मज्जा झाली काही दिसांची, मज्जा झाली काही दिसांची, सजावाटे आभासी शाळेची, सजावाटे आभासी शाळेची, नाही दंगा नाही मस्ती, नाही दंगा नाही मस्ती, अशी शाळा नको ग बाई, अशी शाळा नको ग बाई, संकट आले जगावरी बाई, संकट आले जगावरी. भाऊ मी बरोबर आहे ना? अशी शाळा नको नकोय. अगदी आपल्याला छान मुलांना रंजन वाटेल अशा प्रकारची ही कविता होती. आणि विडंबनातला आणखीन एक महत्वाचा मुद्दा जो असतो तो म्हणजे त्यातला विनोद. तो विनोद हास्य निर्माण करणारा हवा, तो पटकन समजायला हवा आणि तो जाऊन लोकांना भिडायला सुद्धा हवा. तर हे सगळे गुणधर्म ज्या विडंबन काव्यामध्ये असतात ती विडंबन गीतं सर्वसाधारणतः रसिकांना नक्की आवडतात. ह्याच्यात काही बोजड नसतं, तर ते आनंद देणारं असतं. यानंतर मी आमंत्रित करतोय आपल्या कट्ट्यावरील नवीन जे काही कवी आलेले आहेत गेल्या 2-3 महिन्यात त्यापैकी श्री विनोद बांदोडकर यांना. विनोद बांदोडकर. तुमचा माईक अनम्यूट करा आणि बोला. हा, सुरुवात करा. हा, येतोय आवाज. नमस्कार सर. नमस्कार सगळ्यांना. माझा नमस्कार. नमस्कार. मी कट्ट्यावर नवीनच आहे, काही चुका वगैरे आल्या तर माफ करा. हॅलो. माझ्या कवितेचं नाव आहे, ही कविता माझी विडंबना हा प्रकार मध्ये येते की मला माहित नाही, पण असं मला वाटतं की थोडं विडंबन त्याच्यामध्ये आहे. ते कवितेचं नाव आहे रक्षण करील त्यांचे. मी त्या काव्यामध्ये नाही म्हणत, मी साध्या ह्याच्यामध्ये म्हणतोय. कवितेचं नाव आहे रक्षण करील त्यांचे. अडगळीत पडलेल्या छत्रीला सुगावा लागतो पावसाचा, अडगळीत पडलेल्या छत्रीला सुगावा लागतो पावसाचा, गडगडाटाने येते जाग, कार्याला आता होईल सुरुवात, वाटते मनाला. धूळ खात पडलेले तन, गंजलेल्या तारातील मन, काही महिने का होईना अडगळीतून होईन मुक्त. धूळ मातीतून भरभटलेले तन, गंजलेल्या तारांना होईल मालिश, भरभटलेले तन होईल स्वच्छ पहिल्या पावसाने.
आता भेटतील मित्रमैत्रिणी नवीन जुन्या, या विचाराने मन झाले तल्लीना. गर्दीतून वाट काढताना होईल घुसमट टक्कर. समजून घेईन तयाना आप्तजनाना, तेही आपले स्वजन. प्रत्येकाचे कार्य एकच, माणसाचे रक्षण हेच ध्येय. पालकांबरोबर लहानग्यांना पावसापासून संरक्षण. पावसात फुललेल्या रंगीत छत्र्यांचे दृश्य पाहून होईल मन तृप्त. अडगळीत ठेवल्याचा राग मनात असेलही, पण तो असेल तात्पुरता. मानवाच्या सेवेस तत्पर, काळ्या पांढऱ्या रंगीत फाटलेल्या तुटलेल्या. दुस्वास करणार नाही त्यांचा, तेही आपले स्वजन. पाऊस लुटण्याचा आनंद जसा त्यांना, तसा मलाही. पावसापासून रक्षण हेच कर्तव्य. ही कविता जी आहे ती मी एक सामाजिक दृष्टीने त्यात लिहिलेली आहे. आणि अडगळीत पडलेली छत्री जेव्हा पाऊस संपतो आणि आपण त्या छत्री एका अडगळीत ठेवून देतो, तेव्हा काही महिने ती अशीच राहते ना. त्यानंतर जेव्हा धूळ माती वगैरे साचून अशी, त्यावरती मला कविता सुचलेली आहे. आणि पावसाचे पण दिवस आहेत, छत्र्या पण सगळ्या बाहेर निघाल्यात. ओके, धन्यवाद. धन्यवाद. बांदोडकर यांच्या या एका वेगळ्या विषयावरच्या, कारण छत्री, अडगळीतली छत्री, खरंच वेगवेगळे विषय हे आपल्याला काव्य कट्ट्यावरती ऐकायला मिळतात. आणि त्याचा आस्वाद आपण महिन्यातनं एकदा घेत असतो. अनेकांनी असा आग्रह केला की आपला हा काव्य कट्ट्याचा अशाच प्रकारे याच पद्धतीने दर महिन्यात काव्य कट्टा झूमवर व्हावा. पण माझी अशी इच्छा असते की इतके कमी कवी नसावेत. आपल्या ग्रुपवरती अनेक कवी असून प्रत्यक्षामध्ये खूप कमी उपस्थिती, त्याचे कुठेतरी एक मनात विषाद वाटतो. पण असं होऊ नये म्हणून आपणच प्रयत्न करायला हवेत. जर आपण 2-2 कवींना आमंत्रण दिली आपल्या ग्रुपवरच्या, तर त्यांना नक्की आठवण होईल की आज रविवारी कट्टा आहे. असो, यानंतर मी आमंत्रित करतो श्री उदय पळणिटकर यांना. त्यांनी आपली कविता सादर करावी. नमस्कार. एक प्रसिद्ध ड्युएट गाणं आहे, तळव्यावर मेहंदीचा अजून रंग ओला. मला वाटतं बऱ्याच जणांना माहिती असेल. ते सुरेश वाडकर यांनी गायलेले आहे. ते रसनेवर मदिरेचा अजून गंध ओला, अजून गंध ओला. रसनेवर मदिरेचा अजून गंध ओला, अजून गंध ओला. तुझ्या मनी झिंग माझी, तुझ्या मनी झिंग माझी, घेते हिंदोळा. रसनेवर मदिरेचा अजून गंध ओला, अजून गंध ओला. बाळलोच प्रथम दिनी एक घोट घेता, एक घोट घेता. बाळलोच प्रथम दिनी एक घोट घेता, एक घोट घेता. सलहळवी हृदयातील, सलहळवी हृदयातील, विसरून जाता. नकळत नित एक पेग हाती मम आला, हाती मम आला. नकळत नित एक पेग हाती मम आला, हाती मम आला. तुझ्या मनी झिंग माझी, तुझ्या मनी झिंग माझी, घेते हिंदोळा. रसनेवर मदिरेचा अजून गंध ओला,
अजून गंध ओला. सोड्यातून भिजती वोडका मिळून या आली, मिळून या आली. दोन दोन मने उंचीच्या वाईनेतच नाली, वाईनेतच नाली. आसमंती आनंदे, आसमंती आनंदे. धुंद तर झाला रसनेवर मदिरेचा, अजून गंध ओला, अजून गंध ओला. ही रात्र सजलेली सुख शोधण्यास, सुख शोधण्यास. ही रात्र सजलेली सुख शोधण्यास, सुख शोधण्यास. भरून ग्लास बुडव दुःख, भरून ग्लास बुडव दुःख. आज विसरण्यास आत जीव नशेवीण, आत जीव नशेवीण. कासा विस झाला, कासा विस झाला. तुझ्या मनी झिंग माझी, तुझ्या मनी झिंग माझी. घेते चिंदोळा रसनेवर मदिरेचा, अजून गंध ओला, अजून गंध ओला. धन्यवाद. वा, उदयजी मजा आणलीत. मूळ कवितेतला जो गाभा होता तो तसाच ठेवला, त्यातली सौंदर्य स्थळ सुद्धा तशीच ठेवली आणि त्याच चालीवरती तुमची विशिष्ट अशी जी निरीक्षण शक्ती त्या विषयाची होती ती खूप उत्तमरित्या तुम्ही या कवितेमध्ये मांडलीत. पुन्हा एकदा मनपूर्वक तुम्हाला धन्यवाद आणि अभिनंदन. आणि यानंतर मी आमंत्रण करतोय कवयित्री शुभा जोशी यांना. शुभाताई आपल्या कविता वाचतील. मी कविता वाचणार आहे, पण ती विडंबन गीत नाहीये, तर थोडीशी त्याच्यामध्ये विनोद भरलेली कविता आहे. शास्त्रीय संगीतामध्ये राग शंकरामुळे आहे. तुमचा व्हिडिओ जर चालू केला तर खूप बरं वाटेल आम्हाला. हो हो, बरं बरं. सुरुवात करा. हा, माझी ही विडंबन कविता नाहीये, एक विनोदी कविता आहे. तर शास्त्रीय संगीतामध्ये राग शंकर आहे, तसे सगळेच राग खूप सुंदर आहेत. आणि हा राग ऐकताना मला ज्या ओळी सुचल्या त्या मी लिहित गेले, तर आणि त्याला चाल लावली आहे. तर ते मी म्हणते, आता मी सादर करते. रोजच मी तुझेच ऐकतो. त्यामध्ये नवऱ्याची कैफियत आहे बायको विरुद्ध. रोजच मी तुझेच ऐकतो, का करीशी तक्रार तू. रोजच मी तुझेच ऐकतो, का करीशी तक्रार तू. सकाळी तू सांगशे मज गरम चहा पोहे खा. सकाळी तू सांगशे मज गरम चहा पोहे खा. मी गुप चूप आज्ञा पाळतो, मी गुप चूप आज्ञा पाळतो, का करीशी तक्रार तू. रोजच मी तुझेच ऐकतो, रोजच मी तुझेच ऐकतो. कधी ना करतो पुरपुर, कधी ना करतो पुरपुर. मीठ कमी तिखट जास्त, मीठ कमी तिखट जास्त. घरीदारी तुझीच सत्ता, घरीदारी तुझीच सत्ता, का करीशी तक्रार तू. रोजच मी तुझेच ऐकतो, रोजच मी तुझेच ऐकतो. भाजी आणा भांडी घासा,
भाजी खाणा भांडी घासा, केर पोते रे तुम्हीच करा, केर पोते रे तुम्हीच करा, रोज नवा सूर ध्यास तुझा, रोज नवा सूर ध्यास तुझा, का करीशी तक्रार तू, रोजच मी तुझेच ऐकतो, रोजच मी तुझेच ऐकतो. पतिराज बिरुद मोठे, पतिराज बिरुद मोठे, तुझ माझे काही ना पटे, तुझ माझे काही ना पटे, येता जाता टोमणे ऐकून, येता जाता टोमणे ऐकून मी हरतो, रोजच मी तुझेच ऐकतो, रोजच मी तुझेच ऐकतो, का करीशी तक्रार तू, रोजच मी तुझेच ऐकतो. भोळा सांब मी शंकर, भोळा सांब मी शंकर, तू उग्र दुर्गेश्वरी, तू उग्र दुर्गेश्वरी, थर कापे घर सारे, थर कापे घर सारे, का करीशी तक्रार तू, रोजच मी तुझेच ऐकतो, रोजच मी तुझेच ऐकतो. सांग सखे कारुसलीस, समजावू कसे नाही कळत, समजावू कसे नाही कळत, रोजच मी तुझेच ऐकतो, रोजच मी तुझेच ऐकतो, का करीशी तक्रार तू. धन्यवाद. वा वा, छान छान. सगळ्यांनी हे मान्यच करायला हवं की शुभा जोशींनी जी कविता सादर केली ती खरं तर आपल्या समूहातल्या कोणी पुरुषांनी किंवा एखाद्या पुरुष कवीनी सादर करायला हवी, कारण शब्दाचं अचूक शरसंधान आणि स्वतःचा अनुभव हा पुरुष कवीच्या अशा प्रकारच्या कवितेमध्ये असतो, परंतु त्यांनी जणू तो अवतार घेऊन त्यांनी ती कविता खूप छान लिहिली आणि मिश्किल होती आणि विनोदी कवितेला आवश्यक असलेले बरेचसे गुणधर्म त्या कवितेमध्ये मला दिसत होते. या ठिकाणी मला दिसतंय की कुंदा बापट सुद्धा आता इथे जॉईन झालेले आहेत. कुंदाताईंचं पण आपण स्वागत करूया आणि यानंतरची कविता वाचण्यासाठी मी आमंत्रण देतोय वैजयंता साळवे यांना. आवाज येतोय? येतोय 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 येतोय. नमस्कार. कवितेचं शीर्षक आहे वस्ती शाळा पक्ष्यांची. पक्ष्यांनी भरविली वस्ती शाळा, सर्व पक्षी झाले गोळा. पक्ष्यांनी भरविली वस्ती शाळा, सर्व पक्षी झाले गोळा. पोपट कबूतर कावळा, चिमणी मोर कोकिळा. पहिला तास शारीरिक शिक्षणाचा पहिला शारीरिक शिक्षणाचा, पळण्याच्या शर्यतीत जिंकला कावळा. पहिला शारीरिक शिक्षणाचा, पळण्याच्या शर्यतीत जिंकला कावळा. दुसरा तास संगीताचा, मंजूळ आवाजात गायली कोकिळा. तिसरा तास नृत्याचा, नाच थुई थुई मोराचा. चिमणी म्हणाली मी बोलते कविता, माझ्या मागून बोला आता. कबुतराने गुटरगू पाढे दिले पाठ, कबुतराने गुटरगू पाढे दिले पाठ. गुरुजींनी मार्क दिले 10 पैकी 8. पक्ष्यांनी केला छान अभ्यास, पक्ष्यांनी केला छान अभ्यास. गुरुजी म्हणाले मुलांनो शाब्बास. धन्यवाद. छान. वैजयंताताईंची कविता पण छान होती, वेगळी होती आणि सर्वांना आवडेल अशी होती. यानंतर मी आमंत्रण करतो आहे प्राध्यापिका माधुरी जोग यांना. आज बऱ्याच कालावधीनंतर माधुरी जोग आपल्या या समूहामध्ये दिसत आहेत. त्यांनी त्यांची कविता या ठिकाणी सादर करावी. नमस्कार. नमस्कार. कविता मला विडंबन काव्याविषयी माहित नव्हतं आजच्या, आणि म्हणून मग मी दुसऱ्या विषयावरची, विडंबन काव्य नाही
अशी कविता सादर करते. आवाज येतोय माझा सर? हो, येतोय येतोय, आवाज चांगला येतोय. कवितेचं शीर्षक आहे संवाद. आता तो कोणाचा आहे ते नंतर ठरवता येईल. थकले मी बाई, थकले मी बाई किती सोसू एकटीने, थकले मी बाई किती सोसू एकटीने, 8 मासिक उढणे 4 मासाला हसणे, 8 मासिक उढणे 4 मासाला हसणे, थकले मी बाई किती सोसू एकटीने, 4 मासिक उढणे 8 मासिक उढणे 4 मासाला हसणे, बाष्प पाण्याचे होण्याला वेळ किती तो लागतो, बाष्प पाण्याचे होण्याला वेळ किती तो लागतो, बहर आणि फुलण्याला उष्मा सूर्याचा लागतो, बहर आणि फुलण्याला उष्मा सूर्याचा लागतो, खेळ कसले आणता, खेळ कसले आणता पोरं कंटाळली आता, खेळ कसले आणता पोरं कंटाळली आता, चमचमती विजेरी गडगडा ढोलत अशा, चमचमती विजेरी गडगडा ढोलत अशा, किती केले तरी तुझा सदाचा रुसवा, किती केले तरी तुझा सदाचा रुसवा, थांब घेऊनच येतो गरगर त्या वादळा, थांब घेऊनच येतो गरगर त्या वादळा, नको नको असा त्रागा, नको नको असा त्रागा, सांभाळा ना लेकरांना, नको नको असा त्रागा, सांभाळा ना लेकरांना, नियमाने येणे तुझे, नियमाने येणे तुझे, देई संस्कार बाळांना, देई संस्कार बाळांना. धन्यवाद. धन्यवाद. माधुरी जोग यांनी आज खूप कालावधीनंतर आज इथे आपली कविता सादर केलेली आहे आणि माझ्या विनंतीला मान देऊन ते आज इथे आल्या, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. आणि पुढच्या वेळी आपले अन्य कवी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहतील असे आपण सगळेजण प्रयत्न करूया. मी आता आमंत्रण करतो आहे रत्नागिरीला, रत्नागिरीहून बोलणाऱ्या कुंदाताई बापट, त्यांचं स्वागत आहे आणि ते आपली कविता सादर करतील. तुमचा माईक तुमचा अनम्यूट करा. हा, झाला झाला, हो येतोय आवाज. हो आलं. हा, सादर करा तुमची कविता. मीच? हो हो हो, बरं, ओके ओके ओके, ठीक आहे. नमस्कार मंडळी. नमस्कार नमस्कार, आवाज येतोय छान. नमस्कार. हो, हा येतोय ना. जरा उशीर झाला, सॉरी. मी आज एक विडंबन सादर करते. येऊ कशी तशी मी नांदायला याच्या चालीवर केलाय. आणि राजस्थानमध्ये कोणाचं मयत झालं की रडायला माणसं बोलावतात, ते बुक करून त्यांना बोलावतात. तसं आमच्या या चाळीमध्ये भांडायला एकांना बोलावतात. त्यांचं नाव आहे शांताबाई आणि त्यांचं फॅमिली लाईफ कसं होतं त्याच्यावर मी, ते भांडणारी बाई आहे पण तिच्यावरती मी विडंबन केलंय. हो शांताबाई, चला की लवकर भांडायला. ये पा मालक आलेत भाडं वाढवायला, ये पा मालक आलेत भाडं वाढवायला. येऊ कशी तशी मी भांडायला, हो येऊ कशी तशी मी भांडायला. दीर आहेत माझे खाली मुंडी, लोक म्हणतात त्यांना पाताळ धुंडी. पुतण्यानं फोडले तुळशीची कुंडी, पुतण्यानं फोडले तुळशीची कुंडी. जाऊ गेली पोहे कांडायला, हो येऊ कशी तशी मी भांडायला. येऊ कशी तशी मी भांडायला, हो येऊ कशी तशी मी भांडायला. ननंद माझी आले माहेरा, लई त्रास तिला हाय तिच्या सासूरा. पुरणपोळीचा बेत तिच्यासाठी न्यारा, पुरणपोळीचा बेत तिच्यासाठी न्यारा. तिला कसं लावू पान मांडायला, हो येऊ कशी तशी मी भांडायला. तिला कसं लावू पान मांडायला, हो येऊ कशी तशी मी भांडायला.
मामंजी चालवत्यात आपलाच हे का, सासूबाई जातात हल्ली ऐका, नळ सुट्ट ठेवतात हे बरं आहे का, नळ सुट्ट ठेवतात हे बरं आहे का, घरभर पाणी लागलंय सांडायला हो, येऊ कशी तशी मी भांडायला, घरभर पाणी लागलंय सांडायला हो, येऊ कशी तशी मी भांडायला, घर मालकाचा समाचार हितच घेऊ, मालकाचा समाचार हितच घेऊ, कशी बशी आले मी भांडायला हो, कशी बशी आले मी भांडायला, कशी बशी आले मी भांडायला हो, कशी बशी आले मी भांडायला. धन्यवाद. धन्यवाद. आणि खूप छान, म्हणजे विडंबनकाराकडे खूप असावी छान नाही, लागते. खूप छान नाही, प्रयत्न केलाय नाही, तुमचं नाही. बघूनच केलाय तुम्ही. नाही, ते नाही. काल रातील असं पान आणि हे बघून थोडीशी ऊर्जा आली की आपण बघूया करून. नाही नाही, विडंबनकाराकडे ना एक खट्याळ मन लागतं आणि मूळ कवितेतले शब्द जवळजवळ आणि 50% तरी ठेवावे लागतात. त्याला रिदम रिदम आहे ना, रिदम मुळे ते छान वाटतं. एक्झॅक्टली. मी सुरुवातीला विडंबन काव्याबद्दल मगाशी म्हटलं तेव्हा तेच म्हटलं की चाल मीटर, सिनेमा सृष्टीच्या हिशोबात मीटर, की ते मीटर सांभाळून जर कविता असेल ना तर ते खूप छान वाटते लोकांना. आणि मुख्य म्हणजे तुमची निरीक्षण शक्ती. आणि विडंबन कविता का लोकांना आवडते तर त्यातले विषय आपण रिलेट करतो, अरे हे आपल्याला ह्या अशा प्रकारचं जीवन माहिती आहे आणि म्हणून ते खूप छान. आणि तुम्ही आवर्जून उपस्थित राहता त्याबद्दल आम्हाला खूप आनंद होतो. आणि मला उशीर झाला खरं, सॉरी त्याबद्दल. नाही, काही हरकत मी नाही. पहिल्यापासून बघते पण हो. आज जरा बाहेर गेले होते, लेट झाला यायला. छान छान छान. अजून खूप कवी आपले आज म्हणजे खंदे कवी आणि एक स्पेशल बॅट्समन विशेष ते मुद्दाम मागे त्यांना मी ठेवलंय. तुम्हाला त्या सगळ्यांच्या कविता ऐकायला मिळणार सगळ्यांच्या. अजून खूप छान छान कविता आपण ऐकणार आहोत. मला असं वाटतं मी माझी कविता सादर करतो. अर्थात म्हणजे मी मिस नाही केली. नाही, असं काही नाहीये. माझ्या कवितेसाठी मी जी कविता विडंबनासाठी निवडली आहे ती कविता मुळात शांता शेळकेंचा एक अतिशय लोकप्रिय गीत आहे. आणि विशेष म्हणजे त्याला लता दीदींनी आनंद घन या नावाने त्या गीताला आपलं सुरेख संगीत दिलेलं आहे. हृदयनाथाने ते गायलेलं आहे. मी थोडासा प्रयत्न करणार आहे, परंतु हंसध्वनी रागातलं हे गाणं असल्यामुळे कदाचित त्या गाण्याची एक गेयता आणि मराठी मनाला अतिशय आवडलेलं हे गाणं आहे मराठा ते तुका मिळवावा या चित्रपटातलं. गाण्याच्या ओळी काही वेळेला शब्द आपण म्हणताना कदाचित निसटतात, म्हणून मी थोडा आज वेगळा प्रयत्न करणार आहे. तो म्हणजे त्या गाण्याच्या ओळी तुम्हाला पडद्यावर दिसतील असा एक प्रयत्न करणार. अर्थात ही सूचना डॉक्टर मोंडकरांची की एखादी कविता जर नवीन असेल तर ती पटकन लोकांना आवडावी म्हणून ती पडद्यावर दिसावी असं ही कल्पना डॉक्टर मोंडकरांची आहे. आणि म्हणून मी तुमच्या समोर ती त्या ओळी शेअर करणार आहे. ज्यांचे माईक चालू आहेत त्यांनी कृपया म्यूट करावेत. हा, मला इथे 2-3 व्यक्तींचे माईक अनम्यूट दिसतात, म्यूट करा कृपया. बापट तुमचं एक माईक ऑन आहे वाटतं बहुतेक. ए बाबा, मला काय काय करू रे अजिंक्य? तुमचा माईक बंद करा थोडा. इथे काय दिसतच नाही हो मला. नाही, डावीकडे तळाला बघा म्यूट असं लिहिलेलं आहे, तिथे जाऊन फक्त म्यूट करा आपलं फोन. हो, झाला म्यूट, बरोबर आहे आता. बाकीच्या सर्वांनी पण जरा माईक बंद ठेवलं तर छान वाटेल मला. सुरुवात करतोय. शांता शेळकेंच्या या गीताचा कोणताही अनादर न करता आणि त्या गीताचा गोडवा तसाच ठेवून मी शक्यतो प्रयत्न करतोय हे गीत सादर करायचं. गीताच्या ओळी अशा आहेत. शूर आम्ही नागरिक, आम्हाला करोनाची हो भीती. शूर आम्ही नागरिक, आम्हाला करोनाची हो भीती. हॉटेलिंग शॉपिंग भटकण्यापायी, हॉटेलिंग शॉपिंग भटकण्यापायी प्राण घेतलं हाती. शूर आम्ही नागरिक, आम्हाला करोनाची हो भीती. मृतांच्या संख्येत उमगली लॉकडाऊनची रीत. मृतांच्या संख्येत उमगली लॉकडाऊनची रीत.
वर्क फ्रॉम होमशी लगीन लागल, जडली येडी प्रीत. वर्क फ्रॉम होमशी लगीन लागल, जडली येडी प्रीत. लाख प्रयत्न करुनी कोणी, लाख प्रयत्न करुनी कोणी, लस घेऊन येती. शूर आम्ही नागरिक, आम्हाला करोनाची हो भीती. मूळ गाण्यामध्ये पहिल्या जो कडवा आहे त्याच्यात सेम ओळी 3 वेळा रिपीट केल्या आहेत. मी थोडासा वेगळा प्रयत्न केलाय. शूर आम्ही नागरिक, आम्हाला करोनाची हो भीती. बाहेर पडण्याच्या सोसापायी, बाहेर पडण्याच्या सोसापायी, झेलली तेव्हा लाठी. शूर आम्ही नागरिक, आम्हाला करोनाची हो भीती. काढे प्यावे वाफारे घ्यावे, काढे प्यावे वाफारे घ्यावे, हेच आम्हाला ठाव. मास्क घालावे, हात धुवावे, हेच आम्हाला ठाव. मास्क घालावे, हात धुवावे, हेच आम्हाला ठाव. करोना पायी पोर विसरली, करोना पायी पोर विसरली, शाळा अभ्यास पाठी. शूर आम्ही नागरिक, आम्हाला करोनाची हो भीती. शूर आम्ही नागरिक, आम्हाला करोनाची हो भीती. स्वार्थ देश अन्वादा पायी, स्वार्थ देश अन्वादा पायी, सारी केली माती. शूर आम्ही नागरिक, आम्हाला करोनाची हो भीती. नमस्कार. मस्त. यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करतो आहे श्री अनंत जोशी यांना. अनंत जोशी आपली कविता सादर करतील. नमस्कार. नमस्कार. शांताबाईंची ही जी चाल तुरु तुरु ही जी कविता किंवा गाणं म्हणू आपण, त्याचं मी विडंबन केलंय, ते मी सादर करतो. हिची चाल हळू हळू, आता केस लागले गळू, डाव्या बाजूची पिन पडली. गंगावन डोक्यात, यंत्र आहे कानात, मुखी कवळी भोथर थरली. इथं कुणी घास पासना, लेन्सेस मधून घासना, तू जरा माझ्याशी बोलना, कवळीची मोहोर खोलना. तू लग बग जाता मागे वळू न पघाता, चमक कमरेत तुझ्या भरली. गंगावन डोक्यात, यंत्र आहे कानात, मुखी कवळी भोथर थरली. उगाच भुवई कोरून, वयाशी ठेवी लपवून, बघत गसते रागान, थर थर करीसी ओठान. हा राग जीव घेणा, तुझा बीपी काढेल फणा, हा राग जीव घेणा, तुझा बीपी काढेल फणा, नसती आफत हो मनी भरली. गंगावन डोक्यात, यंत्र आहे कानात, मुखी कवळी भोथर थरली. हिची चाल हळू हळू, आता केस लागले गळू, डाव्या बाजूची पिन पडली. गंगावन डोक्यात, यंत्र आहे कानात, मुखी कवळी भोथर थरली. धन्यवाद. वा वा, मस्त. खूप छान, खूप छान. म्हणूनच मी मगाशी कुंदाताईंना म्हटलं होतं की खंदे बॅट्समन आपल्याला अजून ऐकायचे आहेत त्यांचे. खूप छान आणि खूपच छान वाटलं. आणि आता या ठिकाणी थँक्यू. स्वाती भट सुद्धा उपस्थित झालेली आहे. तर मी पुढची कविता वाचण्यासाठी स्वातीला इथे बोलवतोय. आणि त्याचबरोबर स्वाती आज कवी बी यांच्याविषयी सुद्धा बोलणार आहे. स्वाती. हा, कवी बी यांच्याबद्दल आधी बोलते. कवी बी अर्थात नारायण मुरलीधर गुप्ते, त्यांचा कालावधी आपण म्हणू शकतो 1872 ते 1947, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातला हा कालावधी आहे. आणि
ते 1911 साली साधारण कवी बी या नावाने कविता लिहायला लागले आणि दीर्घ कविता त्यांचं एक मेन वैशिष्ट्य आहे. फुलांची ओंजळ हा त्यांचा कविता संग्रह आहे आणि त्यांच्या काही प्रसिद्ध कविता सांगायच्या तर प्रणय कविता किंवा चाफा बोलेनाचं गाणं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, बकुळ, वेडे गाणे, माझी कन्या, ह्या त्यांच्या काही प्रसिद्ध कविता आहेत. मी माझी कन्या या कवितेविषयी थोडक्यात आता बोलते आहे. ही कविता आपल्याला सगळ्यांनाच बालभारतीच्या पुस्तकामध्ये होती. साधारण ती सुरुवात अशी होते की गायी पाण्यावर काय म्हणून आल्या, काग गंगा यमुनाही त्या मिळाल्या. म्हणजे त्या कवितेबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर एक मुलगी आहे जी तिच्या वर्गामध्ये काही श्रीमंत मुली आहेत किंवा काही उच्च वर्गातल्या मुली आहेत आणि त्या तिला तिच्या दिसण्यावरून किंवा गरिबीवरून चिडवतात आणि ही मुलगी दुःखी होते आणि ही रडत रडत घरी येते. त्यावेळेला तिचे जे वडील असतात ते तिची समजूत काढतात. तेही स्वतः पहिले हताश होतात पण तरीही तिची समजूत काढतात. तर असा हा बाप लेकीतला संवाद या कवितेमध्ये आहे. आणि ते म्हणतात की गरीब आहोत त्याची लाज न बाळगता जी सद्गुणांची श्रीमंती आपल्यापाशी आहे ती महत्वाची आहे, असं ते तिची समजूत काढत बोलतात. आणि शेवटी ते तिची समजूत काढता काढता म्हणतात की मी आता देवालाच विचारायला जातो की अशा गरिबाच्या पोटी इतकी सुंदर मुलगी का जन्माला घातली, तेव्हा तीही नकळतपणे मी येते तुमच्या बरोबर असं म्हणून ती तो राग रुसवा किंवा ती दुःख विसरून पुन्हा हसायला लागते. कवितेबद्दल सांगायचं झालं तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या उपमा अलंकारांचा वापर केलाच आहे पण त्याचबरोबर प्रतीक पण उदाहरण देताना खूप सुंदर वापरली आहेत. जसं की ते वडील त्या मुलीला सांगतात की रत्न सोने मातीचा जन्म घेते, राजराजेश्वर निजी शिरी धरिते, कमळ होते पंखात तरी येते, वसंतश्री सत्कारकारा येते, पंख संपर्के कमळ का भिकारी, धुली संसर्ग रत्न का भिकारी. थोडक्यात रत्न किंवा सोने हे मातीत जन्म घेते पण तरी ते राजाच्या मुकुटात असते किंवा कमळ हे चिखलात जन्म होते तरी पण ते हारामध्ये किंवा ते सत्कार करताना उपयोगाला येते. धुळी संसर्ग झाला म्हणून किंवा चिखलाचा संपर्क झाला म्हणून कमळ का भिकारी होतं. एखादं संस्कृत सुभाषित ज्याप्रमाणे असतात की ती 2 वाक्यात खूप काही मोठा संदेश देऊन जातात, त्याप्रमाणे ह्या ज्या काही ओळी आहेत ज्या कवितांमध्ये तिला समजावताना त्या जगण्याचा एक उपदेश देऊन जातात की सद्गुण किती महत्वाचे आहेत. आणि त्याचबरोबर अजून काही ओळी आहेत की लाट उसळूनी जळी खळे व्हावे, त्यात चंद्राचे चांदणे पडावे, तसे गाली हसता तुझ्या व्हावे, उचंबळूनी लावण्य बर व्हावे. त्या मुलीच्या सुंदर दिसण्याचे किंवा तिच्या निरागसतेचे वर्णन सुद्धा या कवितेमध्ये सुंदर प्रकारे केलेलं आहे. सो अशा वेगवेगळ्या गोष्टींनी ही कविता छान नटली आहे. तर तो संवाद आहे, जगण्याचा उपदेश आहे की सद्गुण किती महत्वाचे आहेत, वेगवेगळे प्रतीक वापरली आहेत आणि सुंदर शब्दही आहेत. तो अशी ही कविता आहे आणि मी माझी कविता सादर करते. जी आपली ऐरणीच्या देवा तुला ही जी हे गाणं आहे, मला गाता तेवढं येणार नाही पण मी प्रयत्न करते. तर त्याच्यावर आधारित ही विडंबन कविता आहे. इंटरनेटच्या देवा तुला दिव्यांची आरास करू दे, नेटवर्क रूपी माया तुझी आम्हावरी राहू दे, स्वागत करू आल्या गेल्या देऊन देणं आमच्या पासवर्डचं, नाही अप्रूप त्यांना चहा पाण्याचं, नेटवर्क तुझं देवा देवा फास्ट असू दे, नेटवर्क रूपी माया तुझी आम्हावरी राहू दे. कितीही क्रांती झाली, फेसबुकची वॉल भरली, माणसं जरी दूर गेली, नात्यांची ही भिंत तरी अशीच भरती राहू दे,
इंटरनेटचा देवा तुला दिव्यांची आरास करू दे. नेटवर्क रूपी माया तुझी आम्हावरी राहू दे. भेट कमी चॅटिंग भारी व्हर्च्युअलची दुनिया खरी. भेट कमी चॅटिंग भारी व्हर्च्युअलची दुनिया खरी. सगळी भिस्त आता तुझ्यावरी. सुख दुःख वाटायला सतत कनेक्ट राहू दे. नेटवर्क रूपी माया तुझी आम्हावरी राहू दे. धन्यवाद. छान, खूप छान स्वाती. वेगळा विषय, मुख्य म्हणजे जे आपण म्हणतो ना प्रचलित विषय आणि मॉडर्न युगातले विषय घेऊन तू ते इथे या ठिकाणी कविता केली. यानंतर मी चारुदत्त मुंढे यांना कवितेसाठी आमंत्रित करणार आहे, पण ज्या पद्धतीने तू इंटरनेटची एक कविता केलीस अशाच पद्धतीने माझे एक मित्र आहेत अविनाश चिंचवाडकर म्हणून, आणि या अविनाश चिंचवडकरांचा दिवस घरी हे राहायचे हा कविता संग्रह, केवळ विडंबनाचा कविता संग्रह नुकताच प्रकाशित झालेला आहे आणि तो इतका छान आहे. त्यातली 2 गाणी तर मेघना सानेंनी आणि हेमंत साने यांनी युट्यूब वरती खूप लोकप्रिय केली. त्यातली एक छोटीशी कविता आहे जी संत एकनाथांचं भारुड आहे. ते मी मुद्दाम का वाचतो की मला ते सांगावंसं वाटलं, कारण स्वातीची कविता जशी इंटरनेट बद्दल होती, तर सत्वर पावग मला हे एकनाथांचं भारुड खूप प्रसिद्ध आहे आणि त्याचं इतकं सुरेख विडंबन श्री अविनाश चिंचवडकरांनी केलंय. ते बंगलोरला असतात आणि गेली 25 वर्ष त्यांनी जवळजवळ 300हून अधिक सुप्रसिद्ध गाण्यांच्या विडंबन केलेलं आहे. जर कधी संग्रह वाचायला मिळाला तर अवश्य वाचा, नुकताच प्रकाशित झालेलं आहे. ते गाणं असं आहे, नेटवर्क मिळू दे मला, नेटवर्क मिळू दे मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. इतकी सुरेख कल्पना आहे. सासरा आंबट व्हिडिओ पाहतो, सासरा आंबट व्हिडिओ पाहतो, लवकर खपवी त्याला, भवानी आई नेटवर्क मिळू दे मला. सासू माझी सिरियल पाहते, सासू माझी सिरियल पाहते, लवकर नेग तिला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. जाऊ माझी नेटफ्लिक्स पाहते, कधी अमेझॉन पाहते कधी नेटफ्लिक्स पाहते, जाऊ माझी नेटफ्लिक्स पाहते, बोडकी करग तिला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. नंडेचं पोरग, नंदेत आता नेटवर्क ह्या बाईला का मिळत नाही, तर हे घरातले एवढे सगळे लोक नेटवर्क वापरतात म्हणून हिच्या वाट्याला ते वायफायचं नेटवर्क कमी मिळतं. त्यात तो नंदेचं कार्ट जे आहे, नंदेचं पोर गेमच खेळतं, खरूज होऊन दे त्याला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. दादला माझा युट्यूब पाहतो, दादला माझा युट्यूब पाहतो, बाहेर घालव त्याला, भवानी आई नेटवर्क मिळू दे मला. आणि सगळं शेवटी काय म्हणते ती, लॉकडाऊन संपवून सगळेच जाऊन दे, लॉकडाऊन संपून सगळेच जाऊन दे, एकलीच राहून दे मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. अशी एक खूप सुरेख विडंबन आमचे मित्र अविनाश चिंचवडकर यांनी केलेलं आहे. यानंतर मी आमंत्रित करतोय चारुदत्त मुंढे यांना. थँक्यू सर. आवाज येतोय का? हो, येतोय येतोय. हा, आजचं जे विडंबन गीत मी सादर करतोय ते एक तमाशातली एक लावणी जी खूप प्रसिद्ध गाजली त्यावेळेला, सुलोचनाताई चव्हाण यांचं ते गाणं होतं, पड सांभाळ तुऱ्याला गाला. त्या लावणीचं हे विडंबन म्हणूया. आणि अर्थातच विषय पण सरांनी घेतला तसाच कोरोनाचा आहे, संदर्भ सध्याच्या काळातला, तर तो सादर करतोय. रोग सांभाळ करोनाचा आला, रोग सांभाळ करोनाचा आला, तुझ्या घशावर घालेल घाला र, तुझ्या घशावर घालेल घाला. तिथं चिन्याने मारलं वाघोळ, त्या विषाणूची झाली पळापळ. तिथं चिन्याने मारलं वाघोळ, त्या विषाणूची झाली पळापळ. सुटला जगाला तो कवेत घ्याया, सुटला जगाला तो कवेत घ्याया, ज्याच्या त्याच्या नाकावर याची माया, ज्याच्या त्याच्या नाकावर याची माया. भले भले लागले घाबरायला, भले भले लागले घाबरायला, तुझ्या घशावर घालेल घाला र, तुझ्या घशावर घालेल घाला. सोडले नाही राजा नाही भिकारी, बाया बापे पोऱ्यांचा हा शिकारी. सोडले नाही राजा नाही भिकारी, बाया बापे पोऱ्यांचा हा शिकारी. माणसाला आणलं याने पुरत खाली, साऱ्या नात्यांची हो गुंतागुंत झाली.
शहाणपण नाही जर तू शिकला, शहाणपण नाही आता जर शिकला, तुझ्या घशावर घालेल घाला, तुझ्या घशावर घालेल घाला. जगणं कठीण सोपं झालंय मरण, नको मोकाट सुटू पाळ बंधन. जगणं कठीण सोपं झालंय मरण, नको मोकाट सुटू पाळ बंधन. नव शिकून काही सोन तू कर, विण नात्यांची हो घट्ट जरा कर. नव शिकून काही सोन तू कर, विण नात्यांची हो घट्ट जरा कर. साथ दे तू जरा सावरायला, साथ दे तू जरा सावरायला, तुझ्या घशावर घालेल घाला र, तुझ्या घशावर घालेल घाला. बरं झालं तुला अद्दल घडली, देशप्रेमाची सवय जडली. बरं झालं तुला अद्दल घडली, देशप्रेमाची सवय जडली. निसर्गाचे तू फेड आता ऋण, त्याच्यातच असते खरं देवपण. निसर्गाचे तू आता फेड ऋण, त्याच्यातच असते खरं देवपण. दंडवत घाल या रोगाला, दंडवत घाल या रोगाला, तुझ्या घशावर घालेल घाला, तुझ्या घशावर घालेल घाला. रोग सांभाळ करोनाचा आला, रोग सांभाळ करोनाचा आला, तुझ्या घशावर घालेल घाला र, तुझ्या घशावर घालेल घाला. धन्यवाद. छान छान. अगदी निखळ आनंद देणारी आणि खूपच छान ही विडंबन कविता होती. आणि मुख्य म्हणजे मूळ गीत हे सर्वांना परिचित असल्यामुळे चारुदत्त दत्तजी तुमचं हे सादरीकरण खूप छान झालं आणि पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन. मुळात तुमच्या लक्षात आलं असेल की विडंबन हा जो काव्य प्रकार आहे हा आपल्याला आनंद देतो, त्यात विनोद असतो, उपहास असतो. म्हणजे जसं एखादं व्यंगचित्र रेखाटताना आम्हाला खूप छान वाटतं ना, तसं विडंबन कविता करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा ना खूप काही त्या मोजक्या शब्दातना सांगायचं असतं. किंबहुना विडंबन काव्य म्हणजे शब्दातना रेखाटलेली व्यंगचित्रच असतात. आणि त्यामुळे आज सर्वांनी खूप ज्या पद्धतीने छान सादरीकरण केलं ना, एक आपल्याला प्रत्येक कवीचं एक वेगळा पैलू सुद्धा आज यामुळे पाहता आला. यानंतर मी आमंत्रित करतोय डॉक्टर मारुती नलावडे यांना. त्यांनी आपली कविता सादर करण्यापूर्वी ते आज पूज्य साने गुरुजींच्या कवितांविषयी सुद्धा विवेचन करणार आहेत. डॉक्टर नलावडे. सर्वांना नमस्कार. सर आवाज कमी येतोय आपला. सर्वांना नमस्कार. हा आता येतोय. पांडुरंग सदाशिव साने यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात पालगड येथे 24 डिसेंबर 1899 रोजी पोतांच्या घराण्यात यशोदाबाईंच्या त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव. त्यांच्या आईनं त्यांच्या बालमनावर विविध संस्कार केले, त्यातूनच त्यांचा जीवन विकास झाला. आई त्यांना लाडानं श्याम. इंग्रजी साहित्यातील MA ही उच्च पदवी मिळवल्यानंतर त्यांनी जळगाव जिल्ह्यात अमळनेर येथे प्रतापगड हायस्कूल शिक्षक म्हणून आपली कारकीर्द. ते विद्यार्थ्यांचे अत्यंत आवडते शिक्षक होते. खऱ्या अर्थानं मुलांचा शिक्षक म्हणून त्यांचा लोक. साने गुरुजी या नावानं अवघा महाराष्ट्र त्यांना ओळखू लागला. गुरुजींवर महात्मा गांधीजींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचा वापर करत. पुढे त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. 1942च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार, तसेच राष्ट्र सेवा दलाची स्थापना. समाजातील जातीभेद, अस्पृश्यता त्यासारख्या अनिष्ट वृत्ती व परंपरांना साने गुरुजींनी नेहमीच विरोध केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळवून देण्यासाठी त्यांनी टोकाचा संघर्ष केला. त्यासाठी शेवटी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. त्यात त्यांना यश आलं. विठ्ठल मंदिर हरिजनांना खुलं झालं. एका पांडुरंगानं दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थानं मुक्त केलं म्हणून गुरुजींचा गौरव केला गेला. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले व आंतरभारतीय चळवळीच्या मार्गाने भारत जोडण्याचा प्रयत्न केला. साहित्याच्या दृष्टीने विचार करता सन 1948 मध्ये गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केलं. त्यांच्या विविध कथा, कादंबऱ्या, लेख, बाल साहित्य, निबंध, चरित्रे व कविता
त्यामधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकाचं आपलं दर्शन होतं. मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठासून भरलेली असतात. गुरुजींनी सुमारे 73 पुस्तके लिहिली. त्यातील बहुतांश पुस्तके तुरुंगात असताना लिहिली हे विशेष. आपल्या आईच्या सर्व आठवणी सांगणारी व जनमानसाच्या मनावर आजही अधिराज्य करणारी त्यांची प्रसिद्ध कलाकृती म्हणजे तुरुंगातून पूर्ण केलेली श्यामची आई ही कादंबरी होती. याच कादंबरीवर आधारित अत्र्यांनी श्यामची आई हा मराठी चित्रपट काढला. त्याला स्वतंत्र भारताचा पहिला राष्ट्रपती पुरस्कार. करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी दयाचे, हे गुरुजींच्या जीवनाचे सार होते. म्हणूनच मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी व मनोरंजनासाठी गुरुजींनी अनेक पुस्तके लिहिली. साने गुरुजींचं साहित्य म्हणजे समाजविघातक चालीरूढी, अन्याय, भेदाभेद, जातीयता, अस्पृश्यता यावर केलेला प्रहार होता. ते उत्तम कवी होते. त्यांच्या पत्री या पहिल्या काव्यसंग्रहातील बलसागर भारत हो, विश्वात शोभून राहो, राष्ट्रार्थ प्राण हे व्रते, निश्चित मराया हो, या कवितेचा लोकांमध्ये इतका प्रभाव वाढला की ही व इतर अशा अनेक कविता ब्रिटिशांनी जप्त करून त्यावर बंदी आणली. खरा तो एकची धर्म, आता उठवू सारे रान, यासारख्या कितीतरी कविता अजरामर झाल्या. आजही महाराष्ट्रातल्या शाळातून परिपाठाला खरा तो एकची धर्म कविता प्रार्थना म्हणून गायली जाते. या कवितेवर थोडस भाष्य करतो आहे. ही प्रार्थना थोडी मोठी आहे, 10 कडव्यांची आहे. याच्यातील निवडक अशी 5 कडवी मी तिथं घेतो आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पा, जगी जे हित पतित, जगी जे दीन पद दलित, तयाचा न उठवावे जगाला प्रेम अर्पा, नाना व्यर्थ शिनवावे, कुणाना व्यर्थ हिनवावे, समजता बंधू मानावे जगाला प्रेम अर्पा, प्रभूची लेकरे सारी, दयाला सर्व ही प्यारी, नाना छले खावे जगाला प्रेम अर्पा, असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे, परार्थी प्राणही द्यावे जगाला प्रेम अर्पावे, जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा, दयाचे प्रेममय व्हावे जगाला प्रेम अर्पावे, जगाला प्रेम अर्पावे. माझाच धर्म श्रेष्ठ, माझीच संस्कृती सर्वश्रेष्ठ असा उद्घोष सर्वजण सातत्यानं करतात. आणि त्यामुळं समाज विनाशाकडे अधोगतीकडे झुकतो. अशा विचारांना गुरुजींनी पूर्णपणे तिलांजली या प्रार्थनेत दिलेली आहे. प्रत्येक माणसाकडे देण्यासाठी एक गोष्ट नक्कीच आहे की ती म्हणजे प्रेम. आणि म्हणून ते म्हणतात जगाला प्रेम अर्पावे, तोच खरा धर्म आहे. सर्वांशी चांगलं वागावं, चांगलं बोलावं, अकारण टिंगलटवाळी करू नये. सगळी एकाच देवाची लेकरं आहेत, सगळे आपलेच बांधव आहेत. त्यामुळं देवाला सारखीच स्त्री आहेत, तेच खऱ्या धर्माचा सार जिनी त्या प्रार्थना. प्रसंगी आपण आपला जीव धोक्यात घालून इतरांना मात्र संकटातून वाचवावं असाही गुरुजींचा धर्म सांगतो. आपल्या धर्माचं सतत कौतुक करायचं आणि दुसऱ्याच्या धर्माबद्दल मात्र निंदा करायची अनुचित आहे. प्रत्येकालाच आपला धर्म आणि आपला देव प्रिय आहे. आपापल्या धर्मानुसार आचरण करणं, त्याच्यावर प्रेम करणं हाच खरा धर्म आहे. तसंही धर्मनिरपेक्षता हे तर आपल्या मार्गदर्शक तत्व. आपापल्या धर्मानुसार आचरण जरूर करावं, परंतु मानवता धर्माचा कधीही विसर करता कामा नये. थोडक्यात बंधुभाव, समानता, लोकांप्रती आदर, अनाथांना सहाय्य, वित्त व विद्यादान, आनंद निर्मिती व लोककल्याण हेच साने या प्रार्थनेत
बिंबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. भाषेच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास साधे सरळ शब्द वापरून कवितेची रचना केली दिसते. अर्पावे, उठवावे, द्यावे, शिनवावे, हिनवावे, मानावे, लेखावे, धर्माचे, सत्याचे इत्यादी यमक वापरून त्यांनी कविता सजवलेली आहे. मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता आणि स्वातंत्र्य सेनानी तसेच श्याम पायांना घाण लागू नये म्हणून एवढा जपतोस तसंच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो हे आईच्या दोनचे शब्द आयुष्यभर जपणारे, स्वतः उतरवणारे व अखेरपर्यंत आचरणात आणणाऱ्या साने गुरुजींचं निधन 11 जून 1950 रोजी झालं. शिरीषबाई काव्यकट्टा ठाणेतर्फे त्यांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आता माझी स्वतःची कविता सादर करतो आहे. मूळ कविता कधी माडगुळकरांची आहे. जिंकू किंवा मरू आपल्याला सर्वांना परिचित आहे. माणुसकीच्या जिंकू मरू या कवितेचं विडंबन करण्याचा अल्पसा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. कवितेचं शीर्षक दिलेलं आहे लाटू किंवा लुटू. कारण हल्ली लोकशाही राष्ट्रामध्ये सरकारच्या तिजोरीवरती डल्ला मारण्याची काही स्पर्धा लागली आहे. देशी पातळीवरती असो नाहीतर राज्य पातळीवरती असो. त्या अर्थानं त्याचं विडंबन करण्याचा प्रयत्न. सरकाराच्या तिजोरीला पाय लागले फुटू, पाय लागले फुटू, लाटू किंवा लुटू, लाटू किंवा लुटू. मिळवण्या कंत्राट लढती पुढारी, मदत करण्या येतो अधिकारी. मिळवण्या कंत्राट लढती पुढारी, मदत करण्या येतो अधिकारी. म्हणतो 12ला रात्री भेटू, म्हणतो 12ला रात्री भेटू, लाटू किंवा लुटू, लाटू किंवा लुटू. पैसा आहे जनतेचा त्यांनी भरलेला करांचा, पैसा आहे जनतेचा त्यांनी भरलेल्या करांचा. आपसात लागले वाटू, आपसात लागले वाटू, लाटू किंवा लुटू, लाटू किंवा लुटू. पैसेवाल्यांना पैसाच प्यारा, वसुलीचा मार्गही न्यारा. पैसेवाल्यांना पैसाच प्यारा, वसुलीचा मार्गही न्यारा. पुढाऱ्यांना लागले गाठू, पुढाऱ्यांना लागले गाठू, लाटू किंवा लुटू, लाटू किंवा लुटू. जरी भरली तिजोरी भारंभार, भटकती जनता दारोदार. जरी भरली तिजोरी भारंभार, भटकती जनता दारोदार. योजनेचं नाव त्यांचं काटू, योजनेचं नाव त्यांचं काटू, लाटू किंवा लाटू किंवा लाटू किंवा. धन्यवाद. नलावडे साहेब खूप छान आणि अतिशय छान तुम्ही एक मिनिट खूप छान तुम्ही विवेचन केलं आणि कविता पण खूप छान सादर केली. सर्वांच्याच कविता छान झाल्या. मला या ठिकाणी आणखीन एक कवयित्री दिसतात पण त्यांचं मला तिथे नाव दिसत नाहीये. त्यांनी त्यांची कविता सादर करावी. आपटे का? हा बोला बोला. मधुराणी आपटे. हा मधुराणी आपटे बोला बोला. नमस्कार, तुमचं स्वागत आहे. माझ्या कवितेचं नाव आहे, माझ्या कविते ऐकू येत आहे ना? हॅलो, ऐकू येत आहे ना? येत आहे, बोला. माझ्या कवितेचं नाव कवी असं आहे. कवी. किती खोटारडा, किती खोटारडा कवी तूच रे असशी. किती विपरीत बाता करीसी. रवी येतो रे किरणाना फेकीत, नच सोने मोती उधळीत. कधी म्हणसी असे तारे धरेवर येत, काजवे बघुनी चमकत. कधी उद्यानी जाई जुई बहरत, तुझ चंद्र चांदण्या भासत. गालीच्या दिसे हिरवळ, गगनात दिसे बकमाळ. नद नदी भूपदी चाळ, तोरण स्वर्गाला इंद्रधनुचे म्हणसी. किती विपरीत बाता करीसी. सांज सकाळी रे गीत गात पाखरे, आनंद करती साजरे. परी तुझ भासे
प्राचीला भूपाळी नि सांजेला अंगाई. वसंती कोकिळा कुहू कुहू मंजुळ गात तुझ गमे राग धारित. आभाळ पांघरे धरती सागरा फुलो रे फुलती. वेळूत वात गुणगुणती कशी सृष्टीला अजब वेधी तुझी दृष्टी. किती विपरीत बाता करीसी कधी कशास तू काय बोलसी न कळे. परी उपमा समर्पक निवडे तू काळाच्या पुढती टाकी कटाक्ष. तरी कैसे पारित लक्ष तू प्रकांड पंडित ज्ञानी. तू अससी अंतरयामी तुझ द्रष्टा म्हणती कोणी. रविराजाहुनी अधिक काही तू बघसी किती विपरीत बाता करीसी. किती खोटारडा कवी तूच रे असशी किती विपरीत बाता करीसी. धन्यवाद. अति सुंदर, मस्त, छान छान, खूप छान, खूपच खूप छान. सगळं जग सध्या करोनाच्या संकटामुळे घरात अडकून पडलेलं असताना कुठल्याही माणसापुढे आता फक्त दोनच पर्याय आहेत आणि ते म्हणजे एक तर तोंड वाकडं करून बसायचं, नाहीतर मग आलेल्या संकटाला हसत हसत तोंड द्यायचं. मला विचाराल तर तुम्ही दुसऱ्याच पर्याय निवडायला हवा, कारण विनोदाचा मार्ग जर आपण धरला तर तो संकटावरती मात करायला बळ देतो आणि आपलं जीवन सुद्धा अशाही परिस्थितीत छान जगण्याची एक उमेद देतो. तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की विडंबन कविता हा जरी कठीण प्रकार असला तरी उद्वेली बुक सिरीज पै काव्य कट्ट्यावरती आज अनेक जणांनी तो खूप छान पद्धतीने तो हाताळला आणि एक वेगळ्या प्रकारची निर्मिती अनेक जणांना करण्याची संधी मिळाली. तर एका प्रकारे ही एका चांगल्या काव्य प्रकाराला तुम्ही दिलेली पोचपावती आहे. इथे असलेल्या सर्व रसिकांना पण या कविता आवडलेल्या आहेत. मला असं वाटतं की आपल्यापैकी काही जणांनी आपल्या प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त कराव्यात आणि मग थोड्या वेळाने आपण कट्ट्याचा आजचा समारोप करावा. त्यासाठी डॉक्टर सुधीर मोंडकर समारोप करतील, पण तत्पूर्वी आपण काही जणांनी आपल्या प्रतिक्रिया मांडूया. आपण बोलू शकता. ज्यांना बोलायचं आहे त्यांनी आपला माईक अनम्यूट करावा आणि ज्या काही आपण आज कविता ऐकल्या त्याविषयी किंवा एकूणच विडंबनाविषयी जर कोणाला बोलायचं असतं तर अवश्य बोलूया. आणखीन एक सुचवावंसं असं वाटतं आणि आणखीन एक सुचवावंसं असं वाटतं की आज ज्या कविता सादर झाल्या, ज्या तुम्ही प्रत्यक्ष वाचून दाखवल्यात किंवा गाऊन दाखवल्यात, त्या जर कट्ट्यावरती टाईप केलेल्या रूपामध्ये जर तुम्हाला आज किंवा उद्या सादर करता आल्या तर अन्य सर्वांना सुद्धा त्या कविता त्यांचा आस्वाद घेता येईल. कारण काही जणांच्या कविता खरोखर मार्मिक होत्या, विलक्षण होत्या आणि सर्वांना आनंद घेता येतील अशा. पण कवितेखाली आपलं नाव मात्र अवश्य घाला, म्हणजे त्या इतरांना समजेल की कोणी कविता केलेली आहे. ठीक आहे, आपण बोलू शकता सर. सर मोंडकर सर, मी जरा लिव्ह करते. जरा माझा उद्या जरा एक पेपर आहे, जरा परीक्षा ठीक आहे तयारी चालू आहे. अच्छा, ठीक आहे. सगळ्यांना माझ्यातर्फे थँक्यू सगळ्यांना, सगळे आल्याबद्दल कार्यक्रमाला. हा, जोशी सर बोलू शकता. आपण एकेकाने बोलूया. हा, तुम्ही बंद करा. जोशी अनम्यूट करून घ्या. अनंत जोशी माईक अनम्यूट करा तुमचा. अनंत माईक अनम्यूट कर. हा, झाला. हा, तर आचार्य यात्रेंचं मगाशी सांगितलं होतं तर त्यांची एक कविता मला माहिती आहे, विडंबन काव्य, पण ती कुठेही मला मिळाली नाही. तर त्याची थोडीशी काही ओळी मला ज्या माहिती आहेत त्या मी म्हणून दाखवतो. तर त्यावेळेला म्हणजे साधारण 1965 साली नेहरू गेले आणि शास्त्री पंतप्रधान झाले, त्यावेळेला गणपती उत्सवात रचलेली ही कविता आहे आचार्य यात्रेंची. जय देव जय देव जय जय. एक मिनिट. ठमा काकू नाही, ते वेगळं होतं. आपण नेहमीची गणपतीची आरती कुठली आहे? जय आठवत नाहीये.
सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, अशी जी अर्थ आहे. तर बरोबर. त्याच्यामध्ये त्यांनी पुढे म्हटलंय, नेहरूंच्या मृत्यूचा देशाभर घाला, झाला दिल्लीमध्ये झाला घोटाळा, मोरारजी बस्तकी बैसला ठाळा, नंदाजींनी त्याचा बोऱ्या वाजविला. ही एक ओळ आहे. त्याच्यानंतर भूगोलाने झाली पोरे हैराण, काळा पैसा झाला देशात फार, सोन्याचे भूमिगत वाढले डोंगर, पोलीस नोटांसाठी फोडीची लॉकर. आणि त्याच्यात वैजंतीमाला ढसढसा रडती, कारण त्या वैजंतीमालाच्या फ्लॅटवर काय बाथरूमच्या वरती पैसे मिळाले वगैरे, अशी ती प्रकारची कविता. ती मला कुठे मिळाली नाही. जर तुम्हाला कुठे मिळाली तर तुम्ही जरूर शोधा. धन्यवाद. त्या कवितेची पहिली ओळ काय आहे? हॅलो. हा, जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती, पैसा नाही यंदा घ्या तव मूर्ती, जय देव जय देव. असं आहे. हा, बाकीचे पण आपली प्रतिक्रिया व्यक्त करू शकतात आजच्या काव्य वाचनावर, किंवा एकूणच आपल्या कट्ट्याबद्दल आपली मतं व्यक्त करू शकता. आपल्याकडे थोडा वेळ आहे अजून. नमस्कार. हा, नमस्कार. हा, एकंदर सगळाच कार्यक्रम अतिशय उत्तम झाला. माझं तर कवी कट्टाचे हे ऑनलाईन काव्य संमेलनाची पहिल्यांदाच ही संधी आहे कविता सादर करण्याची, परंतु सगळ्याच एकंदर कार्यक्रम छान झाला. विडंबन काव्य सगळे सुंदर होते आणि खास करून विवेक सर तुमच्याशी ओळख झाली या निमित्ताने, ते फार बरं वाटलं. विडंबन काव्यामध्ये तुम्ही म्हणला त्याप्रमाणे विडंबन काव्याला जे नियम असावे लागतात, मत घेण्याबद्दल तर ते विडंबन काव्य कसं असावं हे आम्हाला तुमच्याकडून कळलं. हे फार बरं वाटलं. एकंदर सगळ्या कार्यक्रम छान झाला. सगळ्याच कविता सगळ्या रचना अपेक्षा चांगल्या होत्या. धन्यवाद. थँक्यू. तुम्ही प्रतिक्रिया व्यक्त केलीत आणि या निमित्ताने तुम्ही आज इथे आलात त्याच्याबद्दलही आम्हाला आनंद आहे. आणि हा कट्टा आपला सगळ्यांचाच आहे, तर जास्तीत जास्त कवींना या कट्ट्यावरती आपण संधी देऊया, त्यांना आमंत्रण देऊया आणि हा प्रयत्न सर्वांनीच करत राहायला हवाय. सर, मला एक सांगायचं होतं. आता मागच्या वेळेला कसं आपण विडंबन हा विषय दिला, त्यावेळेला लोकांना तयारी करायला वेळ मिळाला 1 महिना. तसं दरवेळेला एखादा विषय निवडून ठेवूया. अर्थातच जर नाही एखाद्याला बनवता आले किंवा त्याच्याकडे नसेल तर ते आपापली कविता सादर करतीलच. तर असा एखादा विषय दिला की हुरूप येतो आणि नवीन नवीन कविता जन्माला येतील, आणि ती एक चांगली संधी आहे आम्हाला सगळ्यांनाच. म्हणजे हो. आणि आता पावसाळा आहे तर पाऊसही विषय घेता येईल, पण आपण ह्या विषयी जरा लोकांची मतं घेऊया. डॉक्टर मोंडकर किंवा तुम्ही स्वतः किंवा डॉक्टर नलावडे, अनंत जोशी आहेत, इथे बरेच सिनियर लोक आहेत, विकास भावे आहेत, तर तुम्ही विषय सुचवा ना, काय हरकत. 2-3 विषय सुचवून आपण अगदी एकच विषय देण्याऐवजी 2 विषय देऊया. 2 विषयात म्हणजे लोकांना थोडा चॉईस पण राहील. चांगली सूचना, चांगली आहे तुमची. हा सर, मी जरा बोलतो. बोला सर. आज आचार्य यात्रांची पुण्यतिथी सुद्धा आहे आणि आपल्या ग्रुपवर मला वाटतं रेख सरांनी 4 चांगले व्हिडिओज टाकले, आचार्यांची भाषणं टाकली. ती तर आज मी सगळी ऐकलीच भाषणं. त्याच्या अगोदर मी आत्रे वेद नावाचं एक पुस्तक वाचलं सर. तर आत्र्यांनी एक सांगितलं त्याच्यात, सगळ्यांना प्रतिक्रिया मी चांगला विनोदी लेखक झालो, मी चांगला पत्रकार झालो, उत्तम शिक्षक झालो, हे मला का शक्य झालं? तर याच्यासाठी लागणारी त्यांची धडपड, त्यांचा आत्मविश्वास, त्यांच्यामध्ये असलेलं धैर्य हे महत्वाचं असतं. पण काय करायचं आहे हेच पण जर मला माहित नसेल तर मग माझी धडपड किंवा माझं धैर्य किंवा आणखी काही आत्मविश्वास मला कामाचा नाही. पण यासाठी मला काय करायचं आहे हे मला अगोदर ठरवावं लागेल. आता मला जर चांगला उत्तम कवी व्हायचा असेल, उत्तम लेखक व्हायचा असेल, तर त्याच्यासाठी काही तंत्र, काही मंत्र, काही क्लुप्ती आहेत आणि ह्यात मला ध्येय ठरवल्यानंतर त्या ध्येयाप्रती पोहोचण्यासाठी मला काय करावं लागेल, मला कोणत्या गोष्टी कराव्या लागतात, काय केलं म्हणजे अमुक गोष्टीपर्यंत मला जाता येईल, त्याच्यामधल्या कोणकोणत्या पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या मला कशा चढता येतात. सर्व घ्यायचं असेल तर तिथे एक वेगळ्या विषयाबद्दल होतो. हे जर आपल्याला सगळ्यांना जाणून घ्यायचं असेल तर विवेक सरांचा एक चांगला वेबिनार चालू आहे सध्या. हा माझा 3रा वेबिनार आहे त्यांच्या बरोबरचा. संवाद विवेक नावाचा चांगला वेबिनार. संवाद आहे, ते एक पात्री नाटक नाहीये, सुसंवाद आहे. आणि मग
आता इथे बहुमी मोरे पासून ते डॉक्टर मोटकरांपर्यंत सगळे लोक आहेत, ते वयाचे कुठलंही बंधन नाही याला. आणि प्रत्येक माणसाचं आपापल्या आयुष्यामध्ये सगळं ध्येय काय साध्य होत नाहीत. आपली राहिलेली ध्येय जर साध्य करायची असतील तर ती कशी साध्य करावी, त्यासाठी काय करावं, त्याच्यासाठी फक्त आठवड्यातनं एक दिवस तुम्ही विवेक सरांना द्या, असं माझं सगळ्यांना नम्रपणानं विनंती आहे, कळकळीचं आवाहन आहे. तर याचा कारण याचा अनुभव मी स्वतः घेतो आहे. पण आपण चांगला कवी आणि चांगला लेखक निश्चितपणे होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आपलं मला चांगला कवी व्हायचं आहे, हे माझं ध्येय एकदा निश्चित झालं, की मग त्यासाठी मला काय करावं लागेल, त्याच्यासाठी आपण सरांशी संवाद साधू शकता. दर आठवड्याच्या अ, बुधवारी रात्री 9:15ला हे सेशन असतं. खूप छान आहे, खूप मनोरंजक असतं आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे, की मी आजपर्यंत तुम्ही कधीही न वाचलेली, कधीही न ऐकलेली, कधीही न पाहिलेली अशा घटना ते आपल्याला सांगतात. आणि म्हणून माझं सगळ्यांना पुन्हा पुन्हा आवर्जून करतोय मी, की आपण विवेक सरांच्या वेबिनारला सहभागी व्हावं, म्हणजे आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकाल. धन्यवाद. धन्यवाद सर. त्या कार्यक्रमाला डॉक्टर मोंडकर पण असतात आणि चारुदत्त मुंडे सुद्धा असतात. त्यांचेही अनुभव त्याविषयी चांगलेच आहेत. या ठिकाणी मला सुप्रसिद्ध लेखक आणि गीतकार राजेंद्र वैद्य दिसत आहेत. त्यांनी जरी आज कविता इथे वाचली नाही तरी मला असं वाटतं ते त्यांची प्रतिक्रिया देण्यासाठी इथे उपस्थित आहेत. श्री राजेंद्र वैद्य, आपलं स्वागत आहे. सुप्रसिद्ध गीतकार, कथाकार, लेखक आहेत आणि आता नुकतंच त्यांचं परवाच्या दिवशी महामारीची मगर मिठी हे करोना कथांचं पुस्तकही प्रकाशित झालेलं आहे. अमेझॉन किंडलवर ते उपलब्धही आहे आणि आपल्याला सर्वांना ऐकून आश्चर्य वाटेल की त्यांची करोना या विषयावरती 4 कथा संग्रह एकाच वेळी प्रकाशित उद्वेली बुक्स तर्फे होत आहेत. आणि या व्यतिरिक्त त्यांचे अधिक अनेक पुस्तकं आणि अधिक कविता संग्रह आहेत. सुप्रसिद्ध गाणी त्यांची असंख्य गाजलेली आहेत. तर राजेंद्र वैद्य, आजच्या या कट्ट्यावरती अगदी पहिल्या कवीच्या वाचनापासून ते आतापर्यंत उपस्थित होते. मला असं वाटतं त्यांना प्रतिक्रिया व्यक्त करायची आहेत म्हणून ते इथे उपस्थित झालेले आहेत. तर आपण बोलू शकता सर. तुमचा माईक अनम्यूट करा आणि बोला. माईक अनम्यूट करा आणि बोला. हा, बोलू शकता आता. हा, नमस्कार, स्वागत आहे. हॅलो, नमस्कार. नमस्कार. आत्ताचा कार्यक्रम खूप चांगला झाला, पण मला एक असं वाटतं की कवीनी जरा विवेचन कमी करावं असं मला वाटतं. आपल्या लिखाणातून प्रगट व्हावं जे काय आपल्याला सांगायचंय ते. म्हणजे प्रस्तावना जास्त नको, लेखन जास्त असावं असं माझं मत आहे. तर तसा प्रयत्न आता विडंबन काव्य हा विषय म्हणजे कशावरून विडंबन केलंय हे वगैरे सांगणं हे तर गरजेचं आहे, पण त्याच्यावर आणखी वेगळं भाष्य करत बसू नये. आपलं नेमकं काय आहे ते पटकन सादर करावं. म्हणजे त्या विडंबनाच्या लगोलग आपलं जर काव्य तिथे हे झालं तर त्याची दोन्हीची उंची कळते आपल्याला की आपण कुठे आहोत आणि तो मूळचा कवी कुठे आहे. आणि आत्ताचा म्हणजे पद्माकर भावे आणि तुम्ही स्वतः विवेक मेहत्रे, नलावडे यांच्या कविता खूप छान झाल्या. नंतर आता एक बाईंनी कवीबद्दल काहीतरी भडीमार केला शेवटी, तर तोही चांगला होता. पण तो त्यांनी काय केलं की कवितेतच हे केला, म्हणजे त्याच शस्त्र घेऊन त्याच्या डोक्यात घातलं असं झालं ते. असं मला वाटतं. मलाही कविता वाचायची होती पण मला काही जमलं नाही. तर आत्ता वेळ देताय का तुम्ही? हो, तुम्ही वाचू शकता. हा, 1 मिनिट. हा, तशी अजून 10-12 मिनिटं आहेत अजून शिल्लक. घर हे बंदी शाळा ना.
सर, कवितेचं नाव आहे घर हे बंदी शाळा. ऐकू येत आहे? ऐकू येत आहे. हा, तर माझे गीत लेखनातले गुरु ग.दी. माडगुळकर यांचं एक सुप्रसिद्ध गाणं आहे जगाच्या पाठीवर सिनेमातलं, जग हे बंदी शाळा, कुणी न येथे भला चांगला, जो तो पथ चुकलेला. तर ह्याच्यावर मी एक गीत लिहिलेलं आहे की आता करोनाच्या परिस्थितीत मुलं घरामध्ये बंदिवासातच आहेत जणू काही. तर प्रत्येकाची प्रतिक्रिया मनात काय आहे आणि हा जो बंदिवास आहे, हा बंदिवास योग्य आहे की अयोग्य आहे हे मांडण्याचा प्रयत्न मी केलाय. तर मी आता गातो म्हणजे इतर गायकांच्या डोक्यावर म्हणजे पोटावर पाय आणल्यासारखंच होणार आहे, कारण माझा गळा आणि काही जमणार नाहीये हे तंत्र, पण मी प्रयत्न करतो. घर हे बंदी शाळा, घर हे बंदी शाळा, कुणी न येथे जगत सुखाने, जो तो मनी खचलेला. घर हे बंदी शाळा, घर हे बंदी शाळा, बंदीने जन घरी रखडले, व्यवहाराचे गणित बिघडले, सारे असुनी मन अवघडले, जो तो भयभीत झाला. घर हे बंदी शाळा, घर हे बंदी शाळा, असह्य झाले घेणे कोंडून, असह्य झाले घेणे कोंडून, प्रतिबंधाची मात्रा ही पण, प्रतिबंधाची मात्रा ही पण, बंदी तोडण्या घाबरते मन, बंदी तोडण्या घाबरते मन, या भीषण समयाला. घर हे बंदी शाळा, महामारीने विश्व घेरिले, कोठून आली तेही न कळे, मुक्त व्हावया नाही जालिम, इलाज सापडलेला. घर हे बंदी शाळा, कुणान ठावे भोग किती ते, कुणान ठावे भोग किती ते, भवितव्याची चिंता सलते, कंटाळुनिया गेली बालके, सक्त बंदिवासाला. घर हे बंदी शाळा, घोर करोना युद्ध जिंकू दे, घोर करोना युद्ध जिंकू दे, अवघी मानव जात जगू दे, अवघी मानव जात जगू दे, उंच भरारी पुन्हा घेऊ दे, उंच भरारी पुन्हा घेऊ दे, मनातल्या गरुडाला, मनातल्या गरुडाला. घर हे बंदी शाळा, घर हे बंदी शाळा. सर, आपण संधी दिल्याबद्दल धन्यवाद. नाही, खूप छान कविता होती आणि आपण इथे आलात, आम्हाला खूप छान वाटलं, सगळ्या कविता ऐकल्या. आणखीन कोणी आपलं मत इथे व्यक्त करू इच्छित असेल तर त्यांनी आपला माईक उदयजी, तुम्ही माईक अनम्यूट करून बोला. नमस्कार.
हा जो आज विडंबन काव्य प्रकार आपण घेतला त्यामुळे खूप मजा आली आणि प्रत्येक कवीचा प्रत्येक त्यांनी जी काही कविता निवडली होती त्या कवितेकडे बघण्याचा कसा वेगवेगळा दृष्टिकोन असतो आणि त्यातून कसं वेगळं विडंबन काव्य तयार होतं हे मला आज इथे प्रकर्षाने जाणवलं आणि थोडंसं एक मला एक स्वतःला एक चालना मिळाली कारण की मला आठवतंय मी स्वतः कॉलेजमध्ये असताना वसंत बापट यांची एक कविता होती फुंकर म्हणून त्याचं विडंबन केलं होतं. फुंकरमध्ये असं होतं की प्रेयसीच्या घरी प्रियकर तिचं लग्न झाल्यानंतर गेलेला असतो अशी ती कविता आहे वसंत बापटांची आणि मी ते आपले नेते निवडून जातात आणि मत मागण्याच्या वेळेला कसे वागतात आणि नंतर कसे वागतात हे ते मांडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्याच्यानंतर मी अशी कुठली विडंबन कविता केली नव्हती आणि थोडंसं म्हणजे तो एक भाग दुर्लक्षित झाला होता आणि मला असं वाटतं की आता मी थोडंसं त्या दृष्टीने कदाचित विचार करायला लागेल आणि जर अशा काही कविता मी करू शकलो तर मला वाटतं हे आपल्या काव्यकट्ट्याचं यश म्हणावं लागेल. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू उदयजी. हा, आणखीन कोणाला बोलायचं आहे तर बोलू शकता. आपला माईक अनम्यूट करा, बोलू शकता आपण. हा, विकासजी बोलायचं असेल तर बोला. मी बोलतो. तुम्हाला माहिती आहे माझ्या वडिलांनी आवाजमध्ये खूप विनोदी कविता लिहिल्या. हो. तर वडिलांनी जेव्हा पहिली कविता पाठवली आवाजमध्ये ते मधुकर पाटकर होते, ते खूप चोखंदळ होते. तर मधुकर पाटकरांनी त्यावेळेला दत्तू बांदेकर कविता करत असत विनोदी. हो. तर मधुकर पाटकरांनी वडिलांची कविता दत्तू बांदेकरांना पाठवली आणि त्यांना विचारलं की हे तुमची कविता आहे का? तर दत्तू बांदेकर म्हणाले नाही, ही माझी कविता नाही, माझ्यासारखीच लिहिलेली आहे. आणि मग त्याच्यानंतर वडिलांची दरवर्षी आवाज दिवाळी अंकात हजेरी लागायला लागली. आणि मग जास्त ओळख झाल्यावर स्वतः पाटकरांनी हे वडिलांना सांगितलं की असं असं मी तुमची कविता पहिले दत्तू बांदेकरांना पाठवली होती आणि त्यांच्याकडून कन्फर्म करून घेतलं ही त्यांची कविता नाही ना म्हणून. तर आता मी वडिलांच्या 2-3 वात्रटिका सादर करू का? हो, करा करा. वेळ आहे का आपल्याकडे? करा करा. अच्छा, तर पहिली वात्रटिका आहे. एकदा एक जाडी बाई उभी राहिली वजन काट्यावर. एकदा एक जाडी बाई उभी राहिली वजन काट्यावर आणि हातात तिकीट आलं, त्यावर लिहिलं होतं बाई ग माझ्यावर दया कर. हातात तिकीट आलं, त्यावर लिहिलं होतं बाई ग माझ्यावर दया कर. आणि दुसरी वात्रटिका, तो तिला म्हणाला गडे जरा जवळ ये ना. तो तिला म्हणाला गडे जरा जवळ ये ना. पिंजऱ्यातला पोपट तेवढ्यात म्हणाला ईश बाबा बघतील ना. पिंजऱ्यातला पोपट तेवढ्यात म्हणाला ईश बाबा बघतील ना. आणि तिसरी, एकदा एका भटजीला मुलगा झाला नामी. एकदा एका भटजीला मुलगा झाला नामी आणि जन्मतःच म्हणू लागला दक्षिणाम समर्पयामी. जन्मतःच म्हणू लागला दक्षिणाम समर्पयामी. धन्यवाद. कदाचित तुम्हाला माहिती असेल की यशवंत देव हे उत्तम संगीतकार होते, गीतकार होते, पण त्यांनी उत्तम विडंबनं केली आहेत आणि त्यांची पत्नीची मुजरी म्हणून विनोदी काव्यसंग्रह आहे आणि त्यात अशा छोट्या छोट्या विनोदी कविता आहेत. तसेच प्रख्यात गाण्यांच्या पण त्यांनी विडंबनाचा खूप सुंदर प्रयत्न केलेला आहे. त्यांची तर एक 4 ओळीची विडंबन कविता आहे की अगदी कमी शब्द, जसं हायकू असतो तसं त्यांची 4 ओळीत त्यांनी केलं होतं की एक घावन लई येवन, एक घावन लई येवन, 100 भोके तरी ओके. मस्त. मुंडे सर बोलणार आहात का? नाही, म्हणजे माझ्या मनात ते 1-2 विषय आले होते तर जस्ट देऊन ठेवतो. चालत असतं तर. एक तर पाऊस, आपण तुम्ही म्हणालात मागाशी तसा एक विषय घेऊया पाहिजे तर. आणि दुसरा माणूस असा एक विषय घेतला. माणूस माणूस. तर बघूया मग पुढच्या वेळेपर्यंत. हरकत नाही, तुम्ही तसं आज ग्रुपवर टाईप करून तिथे करा, पोस्ट करा आणि आपण उद्या डिक्लेअर करूया विषय. अजून डॉक्टर नलावडे किंवा
डॉक्टर मोंडकर, अनंत जोशी पण काही विषय सुचवतील आपल्याला. समजा आपण त्यातलं घेऊ आणि मग सिलेक्ट करू, सर्वानुमते करूया. हा, चालेल ठरवू चालेल. आपण. ओके, थँक्यू. मला असं वाटतं की आजचा कट्ट्याचा समारोपाची वेळ जवळ आलेली आहे आणि विनोदाला आत्ताच्या करोनाच्या काळामध्ये खूप आवश्यकता या सावटामध्ये. मुळात सकारात्मक राहण्याचीच आवश्यकता आहे, कारण सध्या पॉझिटिव्ह हा शब्द निगेटिव्ह झालेला आहे, म्हणून मी सकारात्मक शब्द वापरला. तर आजच्या कट्ट्याला तुम्ही सगळेजण उपस्थित राहिलात, आपल्या कविता सादर केल्यात. हे काही क्षण का होईना पण सर्वांच्या चेहऱ्यावरती स्मितरेषा फुलवण्याचा हा खूप छान प्रयत्न आपण केलात, प्रयत्नपूर्वक केलात. त्याबद्दल मी स्वतः विवेक मेहत्रे, उद्वेली बुक्स तर्फे तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि आपल्या कट्ट्याचे सर्व डॉक्टर सुधीर मोंडकर यांना समारोपासाठी इथे आमंत्रित करतो. डॉक्टर मोंडकर. नमस्कार. आजचा हा विडंबन काव्याचा आणि विनोदी वातावरण निर्माण करण्याचा कवीजनांनी जो प्रयत्न केला तो स्तुत्य आहे. अनंत जोशी यांनी अत्र्यांच्या एका राजकारणावरील कवितेचं विडंबन आठवून सांगितलं. तर ते मी त्या प्रकारची कोणतीही कविता मी इथे घेतली नाही. याचं कारण विडंबन काव्य झेंडूची फुले हे डोळ्यासमोर असताना केलेलं होतं आणि राजकीय विडंबन अत्रेंनी केली, पण ती पंचगव्य नावाच्या पुस्तकात होती. म्हणजे हे झेंडूची फुले पंचामृतासारखं आहे आणि पंचगव्य म्हणजे एकूण शुद्धी करण्यासाठी आपण वापरतो. तसंही राजकारण हे कशा प्रकारचं आहे त्याची शुद्धी करण्यासाठी त्यांनी केलं आणि त्यांनी सर्व तऱ्हेचे मूळ चांगला कवी असणं ची आवश्यकता सगळ्यांवर टीका केली. त्यांना नवकवींवर भलताच राग होता. तरी देखील हे जे आता भावेंनी चारोळी हे सांगितलं, तर हे त्याच्या आधीचे कवी होते आणि त्यांनी नवकाव्यावर टीका करताना एक चारोळी किंवा वात्र टीका कशी लिहिली आहे बा. 52 सालची कविता, 1952. माझी मेहुणी सुंदर जशी नाजूक कदली, मनी वाटेल येईल का कधी बहिणीच्या बदली. अशा तऱ्हेने पंचगव्य या राजकारणावरील किंवा इतर जे कवी आहेत त्यांच्या हास्यास्पद कविता असतात, तर त्याच्यावरचा विडंबनाचा प्रकार अत्र्यांनी पंचगव्याच्या रूपाने रूढ केला. तर तो जो हा असा एखादा प्रकार आपण एखाद्या कट्ट्याच्या वेळेला आपण पाहूया. आणि आता आपण हा आपला कट्टा आटोपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. सर्वांचे आभार. सर्वांचे आभार. सर्वांचे आभार. शुभरात्री. भेटूया पुन्हा. हा, जुलैच्या दुसऱ्या रविवारी आपण पुन्हा याच कट्ट्यावरती सगळेजण भेटणार आहात आणि मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहूया. शुभरात्री. धन्यवाद. प्रत्येकाला फोन करावा सर. हो सर. हो चांगली सूचना आहे.